नमस्कार मंडळी. तुम्हीही रात्री वारंवार जागे होतात का? सकाळी उठताच असं वाटतं का की तुम्हाला अजिबात झोपच लागली नाही? वयाच्या 60व्या वर्षानंतर दर 3 पैकी 2 वृद्धांना झोपेच्या समस्या ह्या येतातच. आणि जर हे थांबवलं नाही तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोका दुप्पट होतो. पण दिलासा म्हणजे एक स्वस्त घरगुती वस्तू दालचिनी तुमच्या झोपेची गुरुकिल्ली बनू शकते. आज मी तुम्हाला असे 5 मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही दालचिनी वापरून काही रात्री गाढ झोप घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मला तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करायची आहे. तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरती नवीनच आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. WHOच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की 65व्या वर्षानंतर प्रत्येक तिसरा व्यक्ती निद्रानाशाचा बळी पडतो. एम्स दिल्लीच्या झोप प्रयोगशाळेने असंही सांगितलं आहे की भारतीय ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोप न येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरामध्ये मेलाटोनिनची कमतरता आणि रक्तातील साखरेचं असंतुलन. आणि इथेच दालचिनी चमत्कार दाखवते. दालचिनी केवळ चव वाढवण्यासाठी नाही तर ती रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित करते, शरीराला आराम देते आणि मेलाटोनिनची पातळी संतुलित करते. पण ते कसे घ्यावे, कधी घ्यावे, किती घ्यावे हे आपण आज प्रत्येक उपायाचे अनुसरण करून शिकणार आहोत. उपाय क्रमांक 1 म्हणजे झोपण्यापूर्वी दालचिनीचं पाणी. त्याचा अमृतासारखा परिणाम होतो. जर तुम्हाला रात्रीची झोप येत नसेल, तुमचे डोळे वारंवार उघडत असतील तर ते फक्त थकवा नाही, हे शरीराचे साखरेचे असंतुलन आणि हार्मोनल गोंधळ सुरू झाल्याचं लक्षण असू शकतं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे झोपेच्या गोळ्या प्रत्येक वेळी घेतल्याने मेंदूच्या नसा हळूहळू सुन्न होऊ शकतात. 73 वर्षीय वकील काका जे डॉक्टर साहेबांकडे जातात आणि आता झोपेच्या गोळ्या देखील कुचकामी वाटतात असं सांगतात. रात्री शरीर थकलेलं असतं पण मन काम करत राहतं. तर डॉक्टर त्यांना एकच उपाय देतात. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर दालचिनीचं पाणी. 7 दिवसांनी त्यांनी असं सांगितलं की आता त्यांना गोळीची गरज नाही, शरीर स्वतःच शांत होतं. दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड नावाचा एक शक्तिशाली घटक असतो. ते शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतं, म्हणजेच ते रक्तातील साखरेचं संतुलन राखतं. जेव्हा साखरेची पातळी स्थिर असते तेव्हा मेलाटोनिन हार्मोनचा प्रवाह सुरळीत होतो, जो आपल्या झोपेच्या चक्रावरती नियंत्रण ठेवतो. यासोबतच दालचिनीचा सौम्य उबदार परिणाम शरीराच्या स्नायूंना आराम देतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कधी दालचिनीचं पाणी पिण्याचा प्रयत्न केला आहे का? खाली कमेंटमध्ये जर केला असेल तर 1 टाईप करा, जर हो असेल, आणि जर नाही असेल तर 0 टाईप करा. तुमच्या उत्तरावरून मला कळेल की किती लोक आधीच या उपायाबद्दल किती लोकांना माहीत आहे आणि ते आता कसं वापरावं. तर बघा, मंद आचेवरती 1 कप पाणी उकळण्यास सुरुवात करा. त्यात 1 छोटी दालचिनीची काडी किंवा मग अर्धा चमचा दालचिनीची पावडर घाला. मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटे शिजवून द्या, जेणेकरून त्यातील पोषक घटक पाण्यामध्ये विरघळतील. जेव्हा ते थोडंसं कोमट होईल तेव्हा ते गाळून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे हळूहळू प्या. लक्षात ठेवा, मध किंवा साखर अजिबात घालू नका, कारण ते रक्तातील साखर खराब करू शकतं. बोनस टिप्स तुमच्या सर्वांसाठी आहे. जर तुमची झोप खूप हलकी असेल किंवा मग ती वारंवार व्यत्यय आणत असेल तर या पाण्यामध्ये काळी मिरी उकळून घ्या. काळी मिरीमध्ये पायप्रिन नावाचं घटक असतो, जो दालचिनीचे शोषण वाढवतो. याचा अर्थ परिणाम जलद होईल. महत्त्वाची टिप ही आहे, जर तुम्हाला अल्सर, पोट किंवा मग आम्लतेची समस्या असेल तर ते रिकाम्या पोटी घेऊ नका. प्रथम काहीतरी खा आणि नंतर दालचिनीचे पाणी प्या. पण जर तुम्हाला दिवसभर थकवा, आळस आणि डोक्यामध्ये जडपणा येत असेल तर तुमच्यासाठी पुढील उपाय, जो दालचिनी आणि फळं मिसळून झोपेची ताकद दुप्पट करतो, तो तुमच्यासाठी आवश्यक आहे. उपाय क्रमांक 2, दालचिनी आणि केळी मॅग्नेशियमची जादू दाखवते. जर तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर शारीरिक थकवा हे एकमेव कारण नाही आहे. खरे कारण म्हणजे शरीरामध्ये मॅग्नेशियम आणि जीबीए हार्मोनची कमतरता. ही कमतरता जितकी जास्त असेल तितकी झोप हलकी आणि अपूर्ण असेल आणि सकाळी उठल्यावर थकवा आणि चिडचिड कायम राहील. 68 वर्षीय सुनीता दिदी आहेत आणि त्यांचीही ही स्थिती होती. दिवसभर थकलेल्या, रात्री झोपल्यानंतर 1 तासाच्या आत झोप तुटते.
तर तिला डॉक्टरांनी कोणतेही औषध दिलं नाही, फक्त एक छोटासा बदल सुचवला. रात्री उकडलेलं केळ आणि त्यावर एक चिमूटभर दालचिनी. तिसऱ्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरती जो आराम दिसला तो 6 महिन्यांच्या औषधांनंतरही दिसला नव्हता. केळी हा एक नैसर्गिक मॅग्नेशियमचा बॉम्ब आहे आणि शरीराच्या स्नायूंना आराम देण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. यासोबतच ते सेरोटोनिन तयार करण्याससुद्धा मदत करते, जे नंतर मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होतं आणि झोप गाढ करतं. दालचिनीमध्ये असलेले सिनाल्डिहाइड हे GABA रिसेप्टर्स सक्रिय करते, जे मेंदूच्या विद्युत मज्जासंस्थेला शांत करते. जेव्हा तुम्ही दालचिनी आणि केळीचे मिश्रण घेता तेव्हा शरीराला एकाच वेळी दोन्ही दिशांनी झोपेचे संकेत मिळतात, स्नायूंकडून आणि मेंदूकडून सुद्धा. तुम्ही कधी रात्री केळी खाण्याचा प्रयत्न केला आहे का किंवा दालचिनीमध्ये मिसळून घेतला आहे का? जर हो असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये 1 लिहा, जर नसेल तर 0 टाईप करा. तुमच्या कमेंटमध्ये किती लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे हे समजेल. कसं वापरावं तर अर्ध पिकलेलं केळ घ्यायचं आहे. ते जास्त पिकलेलं नाही याची खात्री करा, कारण जास्त गोडपणा रक्तातील साखर वाढवू शकतो. ते सोलून हलकंसं मॅश करा आणि त्याचे तुकडे करा. वर 1 चिमूटभर शुद्ध दालचिनी पावडर शिंपडा. बाजारातून बनावट दालचिनी पावडर घेऊ नका. हवं असल्यास ते थोडंसं गरम करा, यामुळे परिणाम जलद होईल. झोपण्यापूर्वी अगदी 45 मिनिटे अगोदर ते खाऊन घ्या. त्याचं प्रमाण अर्ध केळी आणि 1/4 चमचा दालचिनीपेक्षा जास्त नसावं. बोनस टिप काय आहे, जर तुम्ही या स्नॅक्समध्ये 2 भिजवलेले सोललेले बदाम घातले तर ते शरीराला मंद आणि शांत ऊर्जा देतात. बदामांमध्ये ट्रिप्टोफॅन असतं, जे सेरोटोनिनला आधार देतं, म्हणजे अधिक चांगली झोप. मधुमेह असलेल्या वृद्धांनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण केळीमुळे साखर कमी प्रमाणामध्ये वाढू शकते. दालचिनीचं प्रमाण मर्यादित ठेवा, कारण जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यास छातीमध्ये जळजळसुद्धा होऊ शकते आणि यकृतावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता पुढचा उपाय असा आहे की जो डोक्यावर फक्त 2 मिनिटांचा हलका मालिश करून तुमचे अस्वस्थ मन शांत करू शकतो आणि वर्षानुवर्षे बंद असलेले झोपेचे दार उघडू शकतो. उपाय क्रमांक 3, दालचिनी तेल मालिश. झोपेची बंद चावी उघडा. जर तुम्ही रात्री डोक्यामध्ये जडपणा, ताण किंवा मग अस्वस्थतेमुळे बाजू बदलत राहिलात तर तुमची झोप कमकुवत होत नाही, तर मेंदूच्या नसा देखील हळूहळू थकत चालतात. बराच वेळ अशी हलकी झोप ब्रेन स्ट्रोक, रक्तदाब आणि स्मरणशक्ती कमी होण्याचे मोठे कारण बनू शकते. हेमंत काका आहेत, ज्यांचं वय 75 वर्ष आहे. दररोज रात्री डोक्यामध्ये एक विचित्र अस्वस्थता त्यांना राहत होती. जणू काही विचार करताना त्यांचा मेंदू शिजतो असं त्यांना वाटायचं. त्यांना कधीही कोणतंही डॉक्टरांनी औषध दिलं नाही, फक्त 3 रात्री दालचिनी तेलाची हलकी मालिश करायला सांगितलं. 4थ्या दिवशी सकाळी ते स्वतः डॉक्टर साहेबांना म्हणाले, 25 वर्षानंतर मी 6 तास न हालता झोपलो आहे आणि माझं डोकं हलकं वाटत आहे. दालचिनी तेलामध्ये सिनामल्डिहाइड आणि युजेनॉल असतं, जे मज्जासंस्था शांत करण्यास मदत करतात. डोक्याला लावल्यास ते त्वचेखालील रक्ताभिसरण वाढवतं आणि सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या न्यूरोकेमिकल्सना उत्तेजित करतं. हे तेच हार्मोन्स आहेत जे खोल, संतुलित आणि अखंड झोप शक्य करतात. तुम्ही कधी दालचिनीच्या तेलाने डोक्याची मालिश केली आहे का? किंवा कोणी तुम्हाला कधी असं सांगितलं आहे का की त्याच्या झोपेवरती परिणाम होतो? खाली दिलेल्या कमेंटमध्ये 1 टाईप करा जर असेल तर, 0 टाईप करा जर कधीच असं वापरलं नसेल तर. आता कसं वापरायचं ते बघूया. सर्वप्रथम शुद्ध दालचिनीच्या आवश्यक तेलाचे 2 ते 3 थेंब घ्यायचे आहे. ते बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं, पण भेसळ टाळा. त्यात 1 चमचा नारळ किंवा मग तिळाचं तेल मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थेट त्वचेवरती पडणार नाही, कारण दालचिनीचं तेल थोडं मजबूत असतं. ते थोडं गरम करायचं. बोट लावल्यावरती थोडीशी उष्णता जाणवेल इतकंच गरम करायचं आणि कपाळावरती, मानेवरती आणि डोक्याच्या वरच्या भागावरती हळू वर्तुळाकार हालचालींमध्ये मालिश करायची. हे दाबायचं नाही, हळू मालिश करायची. स्पर्श आरामदायी वाटतो. हे 3 ते 5 मिनिटे करा आणि नंतर असंच राहू द्या, किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते 30 मिनिटांनी टॉवेलने हलकंसं पुसू शकता. बोनस टिप ही आहे, मालिश करताना प्राणायामासारखं हळू आणि खोल श्वास घ्या. श्वास घेताना नाकातून श्वास घ्या, 4 सेकंद धरून ठेवा आणि तोंडातून हळूहळू श्वास सोडा. ही प्रक्रिया शरीराला आता आराम करण्याचा संकेत देते, ज्यामुळे लवकर झोप येण्यास मदत होते. महत्त्वाची टिप, जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर प्रथम कोपराच्या आतील भागामध्ये दालचिनीचं तेल लावून त्याची चाचणी घ्या. जर थोडी जळजळ किंवा खाज येत असेल तर ते लावू नका किंवा नारळाच्या तेलाचं प्रमाण वाढवू नका. आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती पोहोचणार आहोत. झोपेबद्दल वृद्धांना वर्षानुवर्षे सांगितले जाणारे असे 3 खोटे पण सत्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल. मिथकांची तथ्ये. मिथक, दालचिनी गरम असते, वृद्धांनी ती घेऊ नये.
तथ्य काय आहे? दररोज जर तुम्ही मर्यादित प्रमाणामध्ये किमान 1 चमचा दालचिनी घेतली, वृद्धांसाठी ही फायदेशीर आहे. ते रक्ताभिसरण आणि मेंदूचं कार्य सुधारतं. WHO देखील ते सुरक्षित मानतं. खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला याच्यावरती काय वाटतं. जर तुम्ही हे तथ्य ऐकलं असेल, जर तुम्हाला सत्य माहीत असेल, तर उपाय क्रमांक 4 नक्की ऐका. दालचिनीचं दूध, आयुर्वेदिक झोपेचं टॉनिक. जर तुम्ही रात्री झोपेमध्ये भीती, चिंता आणि अस्वस्थता वाटत असेल, तुम्हाला वारंवार जाग येत असेल, तर ते शरीरामध्ये मेलाटोनिनची पातळी कमी झाल्याचं लक्षण आहे. आणि जेव्हा हे संप्रेरक कमी होतं तेव्हा झोप येते, पण ती खोल नसते. त्याचा परिणाम हळूहळू स्मरणशक्ती, हृदयगती आणि रोगप्रतिकार शक्तीवरती होऊ लागतो. रीनाताई आहे त्या 65 वर्षांच्या आहेत, पण झोप ही त्यांची सर्वात मोठी समस्या होती. त्या दररोज रात्री 2 वाजता उठून बसायच्या, हृदय धडधडायचं, श्वासोच्छ्वास जलद व्हायचा आणि नंतर त्या तासनतास झोपू शकत नव्हत्या. तर तिला डॉक्टरांनी फक्त एक घरगुती उपाय सांगितला. झोपण्यापूर्वी दालचिनीसह दूध त्यांनी फक्त 5 दिवसांसाठी घेतलं आणि डॉक्टर साहेबांना त्या म्हणाल्या, आता मी सकाळी डायरेक्ट 6 वाजताच उठते. झोप बालपणामध्ये जितकी गोड वाटत होती तितकीच गोड आत्तासुद्धा वाटते. गाईच्या दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो आम्ल असतं, जे शरीरामध्ये जातं आणि सेरोटोनिन तयार करतं. हे फील गुड न्यूरोकेमिकल आहे. सेरोटोनिनमुळे हळूहळू मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होतं, जे नैसर्गिक झोप चक्र नियंत्रित करतं. दालचिनी ही प्रक्रिया वेगवान करते कारण त्यात असलेले पॉलिफेनॉल शरीरामध्ये इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात, जे ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिनचे शोषण सुलभ करते. म्हणून दालचिनी आणि दूध दोन्ही एकत्रितपणे शरीराला शांत, स्थिर झोपेसाठी तयार करतात. तुम्ही रात्री दूध देखील पिता का? किंवा तुम्ही कधी त्याच्यामध्ये दालचिनी घालण्याचा प्रयत्न केला आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की टाईप करा. जर तुम्ही आधीच हा उपाय केला असेल तर, आणि नसेल केला तर 0 टाईप करा. सर्वप्रथम 1 ग्लास शुद्ध गाईचं दूध घ्या. कसं वापरायचं ते सांगते. सर्वप्रथम 1 ग्लास शुद्ध गाईचं दूध घ्या. ते हलकं असावं, फुल क्रीम नाही. मंद आचेवरती उकळवा. एकदा ते उकळलं की उष्णता कमी करा. आता अर्धा चमचा शुद्ध दालचिनी पावडर घाला. जर पावडर उपलब्ध नसेल तर दालचिनीची काडी देखील वापरली जाऊ शकते. गॅस बंद करा आणि 5 मिनिटं ते झाकून ठेवा, जेणेकरून दालचिनीचे घटक चांगले विरघळतील. साखरेशिवाय कोमट असताना दूध प्या. साखर मेलाटोनिनचा प्रवाह रोखतं. बोनस टिप, जर तुम्हाला छातीमध्ये जळजळ, गॅस किंवा आम्लतेची तक्रार असेल तर या दुधामध्ये चिमूटभर बडीशेपसुद्धा घाला. यामुळे केवळ चवच सुधारणार नाही तर पोटही शांत होईल. आणि जर तुमची झोप खूप हलकी असेल तर चिमूटभर जायफळ किंवा मग जायफळाची पावडर देखील घालता येते, पण आठवड्यातून फक्त 2दा. महत्त्वाची सूचना, मधुमेही रुग्णांनी दुधामध्ये कोणताही गोडवा घालू नये. दालचिनीचे प्रमाण मर्यादित ठेवा, जास्त नाही, अन्यथा ते उष्णता देखील निर्माण करू शकतं. आता आहे शेवटचा उपाय. श्वासोच्छ्वासाशी संबंधित आहे. म्हणजेच फक्त 3 मिनिटे दालचिनीच्या वाफेने तुम्ही तुमच्या मेंदूचे रिसेट बटन दाबू शकता आणि तुम्ही झोपेचं सर्किट पुन्हा सुरू करू शकता. उपाय काय आहे ते आपण जाणून घेऊया. 5व्या क्रमांकाचं दालचिनीची स्टीम तुम्हाला घ्यायची आहे. ही दालचिनीची स्टीम मनाला शांत करते. शांत रात्र. जर रात्री तुमचा श्वास जलद होत असेल, तुमच्या मनामध्ये विचार चालू असतील आणि डोळे बंद करूनही तुम्हाला शांती मिळत नसेल, तर समजून घ्या की तुमची जुनी फॅक्टरी सिस्टम म्हणजेच मेंदूतील घाणेंद्रियांचा नसा किंवा मग पॅरासिंथेटिक नसा तणावाखाली आहेत. जर अशी परिस्थिती दररोज राहिली तर ती केवळ झोपेला त्रास देत नाही, तर दीर्घकालीन निद्रानाश आणि चिंता विकाराचा मार्ग देखील उघडते. 65 वर्षीय सुरेश जे आहेत ते दररोज रात्री बाजू बदलत राहायचे. ते म्हणायचे की डॉक्टर साहेब, झोपताना मन रेडिओ चालू असल्यासारखं काम करतं. तर डॉक्टरांनी त्यांना कोणतीही गोळी दिली नाही, फक्त रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीची स्टीम घेण्यास सांगितलं. एका आठवड्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक आली. आता त्यांना झोप लागताच त्यांना कळतही नाही की सकाळ कधी झाली. जेव्हा तुम्ही दालचिनीची स्टीम श्वासाने घेता तेव्हा त्यात असलेले सिनामल्डिहाइड आणि युजेनॉल सारखे तेल तुमच्या नाकातून वाफेच्या स्वरूपामध्ये थेट मेंदूमध्ये पोहोचतं. हे घटक ऑइल फॅक्टरी रिसेप्टर्सना शांत करतात आणि मेंदूला विश्रांतीचा सिग्नल पाठवतात. यामुळे कॉर्टिसोल नावाचा ताण संप्रेरक कमी होतो. तसेच ते नाकातील मार्ग उघडते आणि श्वास घेण्यास सोपं करतं, ज्यामुळे झोपेचा प्रवेश जलद आणि खोल होतो. म्हणजे फक्त 3 मिनिटे वाफ
आणि मेंदू रिसेटसारखा शांत होतो. झोपण्यापूर्वी तुम्ही कधी दालचिनीची वाफ घेतली आहे का? जर हो तर खाली कमेंटमध्ये 1 टाईप करा आणि जर नसेल तर कमेंटमध्ये 0 टाईप करा. आता ते कसं वापरायचं? एक खोल भांडं किंवा मग वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, त्यात दालचिनीची काडी घालायची किंवा दालचिनीची पावडर घालायची आणि पाण्यातून वाफ येईपर्यंत मंद आचेवरती ते उकळून द्यायचं. आता गॅस बंद करा आणि डोक्यावरती टॉवेल ठेवा आणि 3 ते 5 मिनिटे वाफ घ्या. खोल श्वास घ्या आणि नाक आणि तोंड दोन्हींमधून श्वास घ्या आणि खूप जवळून वाफ घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला जळणार नाही. प्रक्रियेनंतर सरळ झोपा, तुम्हाला आपोआप झोप येऊ लागेल. बोनस टिप ही आहे, जर तुम्हाला ही वाफ फक्त झोपेलाच नव्हे तर तणाव, डोकेदुखी शांत करायची असेल तर तुम्ही त्यात 1 छोटी वेलची आणि 2 लवंगासुद्धा घालू शकता. वेलची स्नायूंना आराम देणारे म्हणून काम करते आणि वाफ आणखी सुगंधित करते. महत्त्वाची टिप ही आहे, दमा किंवा श्वसनाच्या समस्यांनी ग्रस्त वृद्ध लोक असतात. हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणि जर तुम्हाला वाफ घेतल्यानंतर चक्कर येत असेल, चिंताग्रस्त वाटत असेल किंवा खूप गरम वाटत असेल तर ताबडतोब थांबवा. आता त्या खऱ्या कथेची पाळी आहे, एका वृद्ध जोडप्याची ज्यांचं आयुष्य झोपेशिवाय तुटत होतं. पण या उपायांनी त्यांना एक नवीन सकाळ दिली. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी ही एक कहाणी एका खऱ्या सदस्याची आहे. 62 वर्षीय गोपाल काका आहेत आणि त्यांची पत्नी या 55 वर्षांचे एकत्र राहिलेले. पण गेल्या वर्षी एका गंभीर घटनेने सर्व काही बदलून गेलं. हृदय शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पत्नीला झोप येत नव्हती. दररोज रात्री ती चिंता, घाम आणि अस्वस्थतेने त्या उठायच्या. डॉक्टरांनी त्यांना अनेक औषधं दिली, पण ते काम करत नव्हते. हळूहळू त्यांची मानसिक स्थितीसुद्धा बिघडू लागली. गोपाळ काकांनी डॉक्टरांना सांगितलं, जर त्यांना शांत झोप मिळाली तर त्याच्यासाठी गोपाळ काका काहीही करू शकतात. सर्वप्रथम डॉक्टरांनी औषधं बंद केली आणि फक्त 3 गोष्टी सुरू केल्या: दालचिनी, पाणी आणि मालिश आणि रात्री दूध. त्याने 10 दिवसांनी त्या काकांनी फोन केला. त्यांचा आवाज थरथरत होता, पण आनंद स्पष्ट होता. त्या व्यक्ती ज्या आहेत म्हणजे त्यांची पत्नी, तर त्या 7 तास झोपल्या होत्या आणि लवकर उठल्यासुद्धा नव्हत्या. म्हणून डॉक्टरांना धन्यवाद करण्यासाठी त्यांनी फोन केला होता. ती फक्त एक गोष्ट नाही आहे, तर हा एक धडा आहे. झोप ही छोटी गोष्ट नाही आहे, हे जीवन आहे. मंडळी, आज तुम्हाला कळलं की दालचिनी तुमच्या रात्री बदलू शकते. 5ही उपाय आपण पुन्हा बघूया. एका दालचिनीचं पाणी रात्री रक्तातील साखर संतुलित करतं आणि शरीराला आराम देतं. दुसरी गोष्ट, दालचिनी आणि केळी मॅग्नेशियम आणि GABA एकत्रितपणे गाढ झोप आणतं. तिसरी गोष्ट, दालचिनी तेल मालिश सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढवून मन शांत करतं. चौथी गोष्ट आहे दालचिनीचं दूध, मेलाटोनिनचा नैसर्गिक स्रोत. 5वं, दालचिनीची वाफ मनाला पुन्हा स्थिर करतं आणि खोल श्वास घेऊन आराम करतं. प्रत्येक उपाय प्रयत्न करण्यासारखा आहे, पण लक्षात ठेवा, तो सतत करणं महत्त्वाचं आहे. पहिल्या रात्री कोणताही चमत्कार होऊ शकत नाही, परंतु एका आठवड्यामध्ये बदल नक्की दिसून येईल. जर तुमचे पालक, आजी आजोबा किंवा कोणताही वृद्ध व्यक्ती झोपेच्या गोळ्या घेत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील आरोग्य रहस्य चुकवू नका. त्याच्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत राहतील. धन्यवाद.